सद्गुरुनाथ संत कैकाळेश्वर महाराज की जय, स्वामी समर्थ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. सार्थ भगवद्गीता अध्याय 18 मोक्ष संन्यास विभाग योग सार्थ श्री ज्ञानेश्वरी आपल्या समोर सादर करणार आहे. तरी सर्वांनी मनापासून ऐका व आम्हाला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. जय जय देव निर्मल निजा जनाखिल मंगल, जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. हे सद्गुरु राया, तू देव म्हणजे स्वयं दिव्य प्रकाश आहेस. अविद्या मलरहित आहेस. भक्तासाठी मंगलकारक आहेस. जन्म मरण वार्धक्य या मेघांच्या समुदायाला पांगविणारा वादळी वारा आहेस. हे सद्गुरु राया, तुझा जय जयकार असो. देवा, तुम्ही सर्वात बलशाली असून दुःखांचा पूर्णपणे नाश करणारे आहात. तुम्हीच वेद व शास्त्र रूपी वृक्षाचे फळ असून लाभदायक आहात. अशा देवा, तुमचा जय जयकार असो. जय जय देव प्रबळ विदळिता मंगळ कुळ, निगमागम द्रुम फळ फलप्रदम. देवा, तू स्वरूपतः सर्व रूप आहेस. ज्यांनी विषयांचा त्याग केलेला आहे त्यांच्यावर कृपा करणारे आहात. काळावर ज्याची सत्ता आहे ते तुम्हीच आहात. लीलेने काळाच्या क्रीडेस आपणच कारण आहात. तुमचा जय जयकार असो. जय जय देव सकल विगत विषय वत्सल, कलित काळ कौतूहल कलातीत. देवा, तुम्ही अचल असून भक्ताच्या चंचल चित्ताचे पान करून पुष्ट झालेले आहात आणि वरचेवर जग निर्माण करून क्रिया करण्याची तुम्हाला आवड आहे. अशा देवा, तुमचा जय जयकार असो. जय जय देव निश्रवळ, चलित चित्त पान तुंदिल, जगदुन्मीलना विरल केली प्रिय. देवा, तुमचे रूप परिशुद्ध असून तुम्ही आनंदाला सदैव स्फूर्ती देणारे आहात. तुम्ही सर्व पापांचे सदैव निरसन करणारे आहात. तुम्ही सर्व जगाचे कारण आहात. तुमचा जय जयकार असो. जय जय देव निखळा सुरद मंदानंद बहळ, नित्य निरस्ताखिल मळ मूलभूत. हे देवा, तुम्ही स्वयंप्रकाशित आहात. जगात रूपी मेघांचा गर्भ राहण्याचे आकाश, त्रिभुवनाच्या उत्पत्तीच्या आरंभाचा आधारस्तंभ आहात आणि संसार दुःखाचा नाश करणारे आहात. अशा देवा, तुझा जय जयकार असो. जय जय देव प्रभ जगदंबुध गर्भ नम, भुवनोद्भवारंभ आस्तंभ भवध्वंस. तुम्ही निरपेक्ष शुद्ध आहात. तुम्ही
अविद्येच्या भौतिक रूपी बागेचा उद्ध्वंस करणारे हत्ती आहात आणि शमदमाच्या आधारे मदनाच्या गर्वाचा भेद करणारे आहात. अशा देवा तुमचा जय जयकार असो. जय जय देव विशुद्ध विदुद योध्यान धीरद शमदम मदन मद भेद दयार्णव. हे देवा तुमचे एकच रूप आहे. तुम्ही एकरस आहात. तुम्ही कामरूपी सर्पाच्या गर्वाचा तिरस्कार करणारे आहात. भक्ताच्या चित्तरूपी मंदिरातील दिवा आहात आणि त्रिविध तापांचा नाश करणारे आहात. जय जय देव एक रूप अतिकृत कंदर्प सर्पदर्प भक्त भाव भुवन दीप तापापह. हे देवा तुमचे रूप अद्वितीय असे आहे. तुम्ही नम्र भक्तावर प्रेम करणारे आहात. तुम्ही भक्तांच्या अधीन आहात. जय जय देव एक रूप अतिकृत कंदर्प सर्पदर्प भक्त भाव भुवन दीप तापापह. हे देवा तुमचे रूप अद्वितीय असे आहे. तुम्ही नम्र भक्तावर प्रेम करणारे आहात. तुम्ही भक्ताच्या अधीन आहात. जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय निज जनजित भजनीय माया गम्य. हे देवा गुरुराया तुम्ही कल्पनातीत वस्तूंचे कल्पतरू आहात. आपल्या ज्ञानरूप बीजांचे उत्पत्ती स्थान आहात. अशा गुरुदेवा तुमचा जय जयकार असो. जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो स्वयं संविद्रुम बीजपरो मनावनी. विविध प्रकारच्या शास्त्रीय अर्थाने मुक्त गिरवाण भाषेच्या अधीन होऊन तुझी स्तुती कशी करू. कारण गुण क्रिया आणि संज्ञा यापैकी शब्दाने वर्णन करण्यासारखा कोणताही विशेष तुमच्या ठिकाणी नाही. हे काय के काय शेषी नाना परिभावा भाषावसे स्तोत्र करो तुझ उद्देशी निर्विशेषा. जी विशेषणे विशेषी जी ते दृश्य नव्हे रूप तुझे. हे जाणे मी म्हणून लाजे वानणाही. ज्या ज्या विशेषणांनी तुमचे वर्णन करू जावे ते तुमचे स्पष्ट रूप नाही हे मी जाणतो. म्हणून तुमचे वर्णन करणे माझ्या मनाला योग्य वाटत नाही. परी मर्यादेचा सागरू हा तवचितया डगरो जवान देखे सुधा करो उदयाला. सागर हा आपली मर्यादा सांभाळून राहणार आहे अशी त्याची प्रसिद्धी आहे. परंतु हा लौकिक जोपर्यंत चंद्र उगवला नाही तोपर्यंतच आहे. सोमकांतो निज निर्झरी
चंद्राध्याधिक न करी ते तोचे अवधारी करवी की जी. सोमकांत मणी हा आपल्या स्वतःच्या उदयाने चंद्रास अर्ध्य देत नसतो, तर चंद्रच त्याच्याकडून ते करवितो. नेणो कैशी वसंत संगे अवचितिया वृक्षाची अंगे फुटती तय तया हि जोगे धरणे नोहे. वसंत ऋतू आला की वृक्षाला एकदम पालवी कशी फुटते हे समजत नाही, त्याप्रमाणे माझी स्थिती झाली आहे. असे का बरे समजू नये. पद्मिनी रवी किरण लाहे मगला लाजे कवण. पद्मिनी रवी किरण लाहे मगलाजे कवण काजळे शिवतले लवण अंग भुले. सूर्य विकासी कमळ. सूर्यकिरण पडता क्षणी संकोच सोडून विकसित होते, अथवा मीठ पाण्यात टाकल्याबरोबर ते पाण्याशी तद्रूप होते. तैसा तुते जेत मी स्मरे तेत मी पण मी विसरे मग जाकळीला ढेकरे तृप्त कैसा. तसेच जेव्हा मी तुमचे स्मरण करतो त्यावेळी माझा मीपणा मी विसरतो. भरपूर भोजन घेऊन तृप्त झालेला माणूस ढेकराने जसा व्यापला जातो, ढेकर त्याला आवरून धरता येत नाही, त्याप्रमाणे मज तो आज केले तैसे माझे मी पण दवडून देशी स्तुती मिशेच पापिशी बांधले वाचे. त्याप्रमाणे हे प्रभू, मोह आणि मी पण विसरून तुमची स्तुती करण्याचा छंद माझ्या वाचेला लागला आहे. अशी माझी स्थिती तुमच्यामुळे झाली आहे. नाये रवी तरी आठवी राहो निस्तुती जय करावी ते गुणा गुणिया धरावी सरोभरी की. एरवी शुद्धीवर असताना तुमची स्तुती करीन, तेव्हा गुण व गुणातीत यांची तुलना केल्यासारखे होईल. तरी तुझी करसाचे लिंग केवी करू गुणा गुणी विभाग मोती फोडोणी साधिता चांग की तैसेची भले. परंतु तुम्ही एक रसाची मूर्ती आहात. तुमच्या अखंड अभेद स्वरूपाच्या ठिकाणी सगुण आणि निर्गुण असा भेद कसा बरे करू. मोती फोडून जोडणे बरे की मोती तसेच ठेवणे बरे. आणि बाप तू माय ई बोलिना स्तुती होय डिंभोपाधिका हे विटाळू तेथे. तू मायबाप आहेस अशा वर्णनात तुझी स्तुती होत नाही, कारण त्या वर्णनात मी लेकरू आहे या द्वैतपणाचा विटाळ आहे. जी झाले निपायिके आले ते गोसावी पण केवी बोले ऐसे उपाधी उशिटले काय वर्णो. महाराज, तुम्ही माझे स्वामी आणि मी तुमचा दास असे म्हटले तरी
तुमचे ठिकाणी स्वामित्व आले, ते मी स्तुतीच्या निमित्ताने कसे बरे बोलेन? कारण दासत्वाच्या उपाधीने उष्टे झालेल्या स्वामित्वाचे काय म्हणून वर्णन करू? जरी आत्मा तू एकसरा, हे म्हणता दातारा, आतुल तू बाहेरा घापताशी. हे प्रभो, तू अंतर्बाह्य समप्रमाणात व्यापून असणारा आत्मा आहेस असे म्हटले तरी अंतर्यामी आत असणाऱ्या तुम्हाला मी बाहेर काढल्यासारखे होते. म्हणून सत्याची तुझ लागी, स्तुती न देखो जी जगी, मौनावा चुनिलेने अंगी सुशीनमा. म्हणून महाराज, खरोखर आपले यथार्थपणे स्तुती करता येत नाही. स्तुती करताना लागणारे विशेषणे जगामध्ये मला दिसत नाहीत, म्हणून मी मौनाशिवाय दुसरा कोणताही दागिना आपल्या अंगावर घालत नाही. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई. काही न बोलणे हीच खरी तुमची स्तुती, काही न करणे हीच तुमची पूजा होय, आणि वेगळेपणाने न उरणे हेच तुमचे सानिध्य आहे. तरी जितले जैसे भुली, आपिशे आला पुघाली, तैसे वानो ते माऊली उपसावे तुवा. विविध प्रकारच्या ब्रह्माने बोलून गेलेला वेडा मनुष्य जशी वाटेल तशी बडबड करतो, त्याप्रमाणे मी करीत असलेले हे तुझे वर्णन आहे. तरी गुरुमाऊली तू ते सहन कर. आता गीतार्थाची मुक्त मुदी, आलावी माझे वागवृद्धी, जे माने हे सभासदी सज्जनांच्या. आता माझ्या वाणीच्या विस्तारावर अशा मुद्रा लाव की जिच्या योगाने मी सांगितलेला अर्थ या सज्जनांच्या सभेमध्ये मान्य होईल. ते तर म्हणतले श्री निवृत्ती, नको हे पुढत पुढती, परीशी लोहा घृष्टी किती, वेळ वेळा की जेगा. त्यावेळी निवृत्तीनाथ म्हणाले, तू अशी पुन्हा पुन्हा विनंती करू नकोस. लोखंडाचे सोने होण्याकरिता परिसावर ते लोखंड वरचे वर घासावे लागते का? एकदा घासले की संपले. तव विनवी ज्ञान देव, म्हणे हो काजी पसाओ, तरी अवधान दे तू देव ग्रंथाता. तेव्हा ज्ञानदेव नम्र विनंती करून म्हणतात, आपली आज्ञा हाच प्रसाद आहे, तर आता आपण ग्रंथ व्याख्यानाकडे लक्ष द्यावे. जी गीता रत्न प्रासादाचा कळसू, अर्थ चिंतामणीचा सर्व, गीता दर्शनाचा पाढा उजो. महाराज, गीतारूपी रत्न मंदिराचा हा अर्थरूपी चिंतामणी बनवलेला कळस आहे, म्हणजे 18वा अध्याय आहे. तो कळस अध्याय संपूर्ण गीता दर्शन करून देणारा मार्गदर्शक अध्याय आहे. लोकी तर्याथी ऐशे, दुरून कळसो दिशे, आणि भेटीची हात वशे, देवतेची ती. समाजामध्ये अशी रूढी आहे की
कळसाचे लांबून दर्शन घेतले असता मंदिरातील देवतेच्या दर्शनाचे फल प्राप्त होते. तैशीची तही आहे जे ऐकेची ने अध्याये, आगवाची दृष्टी होय गीता गमोहा. तसाच येथे प्रकार आहे, कारण ह्या 18व्या अध्यायाचे वाचन, चिंतन आणि मनन केले असता संपूर्ण गीताशास्त्र वाचल्याचे श्रेय प्राप्त होते. मी कळसो याची कारणे 18वा अध्याय म्हणे, वाईला बादारायणे गीता प्रसादा. याच कारणाने मी या 18व्या अध्यायास कळसाची उपमा दिलेली आहे. महर्षी व्यासाने गीतारूपी रत्न मंदिरावर हा कळस चढविला आहे. नोहे कळसा परते काही, प्रासादिका नाही, ते सांगतसे गीताही. संपलेपणे मंदिर तयार झाले आणि कळस बसविला की काम झाले. तसेच हा 18वा अध्याय गीता ग्रंथ पूर्ण झाला असे दर्शवितो. व्यासो सहजे सूत्रे बळी, तेने निगमरत्नाचळी, उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली. महर्षी व्यासाने अतिशय कुशलतेने सूत्रांची रचना केली. त्यांनी वेदरूपी रत्नांच्या पर्वतावर आणि उपनिषदरूपी अर्थाच्या पठारावर गीता मंदिराचा पाया खणण्यास प्रारंभ केला. ते त्रिवर्गाचा अनुवारू आढळून निघाला जो अपारो, तो महाभारत प्राकारो भोता केला. त्या पठाराच्या जमिनीमध्ये जो धर्म, अर्थ, काम असे भिन्न आकाराचे अनेक दगड गोटे निघाले. त्यांनी महाभारत रूपी देवालयाच्या भोवती तट बांधला. माझी आत्मज्ञानाचे कवट दळवाळे झाडोनी चोखट, घडले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी. त्या जमिनीत एक आत्मज्ञानाचा मोठा अखंड दगड निघाला. त्यावरील ब्रह्मसंशयाचे पदर साफ करून त्याचा श्रीकृष्ण अर्जुन संवाद रूपी उत्तम प्रकारचा चिरा तयार केला. निवृत्ती सूत्र सोडवनिया, सर्व शास्त्रात पुरवनिया, आओ साधिला मांडनिया मोक्ष रेखेचा. ते घडविलेले चिरे मंदिराच्या दर्शनी भागाला लावले. भिंत सरळ येण्यासाठी निवृत्ती रूपी दोरीतून धर्माचा उळंबा सोडला. ज्या योगाने मोक्ष प्राप्त होईल अशी रचना करून मंदिराचा उत्तम प्रकारचा आकार साधला. ऐशे निकरिता उभारा 15 दयात 15 भूमी निवळली पुरा प्रासाद जाहला. याप्रमाणे मोक्षाच्या रेषेपर्यंत उभारणी करत असताना 15 अध्यायापर्यंत 15 थर पूर्ण झाले. याप्रमाणे भूमी पवित्र करण्यापासून मोक्षाच्या उंचीच्या रेषेपर्यंत गीता मंदिराचे काम संपन्न झाले.
उपरी 16वा अध्याय. तो ग्रीवे घंटे चाओ सप्तदशो तो चिठाओ पडघाने. त्या मंदिरावर 16वा अध्याय म्हणजे शिखराच्या गळ्यावरील ढेऱ्याचा आकार होय. 17वा अध्याय म्हणजे कळसाची बैठक होय. तया हि वरी अष्टादशो तो पैसा मांडला कळसो उपरी गीतादिकी व्यासो ध्वजे लागला. बैठकीवर 18वा अध्याय म्हणजे सहजपणे बसवलेला कळस होय आणि महर्षी व्यासांची गीता हा ध्वज उभारलेला आहे. म्हणून मागील जे अध्याय ते चढते भूमीचे आय तयाचे पुरे दावित आहे आपुल्या अंगी. म्हणून मागील पहिल्या अध्यायापासून 17व्या अध्यायापर्यंत जे अध्याय सांगितले आहेत ते चढत्या भूमीचे आकार आहेत. ते सर्व काम पूर्ण झाल्याचे 18वा अध्याय आपल्या ठिकाणी दाखवत आहे. झालया कामा नाही चोरी ते कळशे हो येऊ जरी तेवी अष्टादशो विवरी साध्यंत गीता. मंदिराचे पूर्ण झालेले काम अपूर्ण राहिले नाही हे कळसाच्या योगाने सिद्ध होते. त्याप्रमाणे 18वा अध्याय हा कळस अध्याय असल्यामुळे गीता मंदिराचे काम पूर्ण झाल्याचे स्पष्ट दाखविले आहे. ऐसा व्यासे विंदाने गीता प्रसादू सोडवणे आणून राखले प्राणे नाना परी. याप्रमाणे आत्मज्ञानी महर्षी व्यासाने गीता मंदिरातील ज्ञान मोक्षापर्यंत आणून सर्व प्राणीमात्रांचे रक्षण केले आहे. प्रत्येक लोक परमश्रद्धेने गीता पठणाच्या प्रदक्षिणा मंदिराच्या बाहेरून घालतात. कित्येक अधिकारी पुरुषांच्या मुखातून श्रोतृभावाने केलेल्या श्रवणाच्या निमित्ताने सामान्य जन गीता मंदिराच्या छायेखाली बसतात. एक प्रदक्षिणा जपाचिया बाहेरून करती यया एक ते श्रवणा मिशे छाया शेविती ययाची. एक ते अवधानाचा पुरा विडा पाऊड भीतरा घेऊन निर्गती घाबारा अर्थ ज्ञानाचा. कित्येक लोक परमश्रद्धेने गीता पठणाच्या प्रदक्षिणा मंदिराच्या बाहेरून घालतात. कित्येक अधिकारी पुरुषांच्या मुखातून श्रोतृभावाने केलेल्या श्रवणाच्या निमित्ताने सामान्य जन गीता मंदिराच्या छायेखाली बसतात. कित्येक अंतरंगाच्या अधिकाराचे पुरुष एकाग्रतेने श्रवण करीत निधिध्यासाचा विडा पैसा घेऊन मंदिराच्या आत अर्थज्ञानाच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात. ते निजबोधे उराउरी भेटती आत्मया श्री हरी परी मोक्ष प्रसादी सरी सर्वाह्याथी. ते आत्मज्ञानाच्या योगाने परमात्म्याची भेट घेतात. परंतु मोक्षरूपी देवालयात अंतर्गत व बहिर्गत अधिकाऱ्यांची योग्यता सारखीच आहे. समर्थाचे पंक्ती भोजने तळिल्यावरिल्या एकची पक्वाने तेवी श्रवणे अर्थे पठणे मोक्षची लाभे. श्रीमद
समर्थांच्या पंक्तीला बसून भोजन केले असता खालच्या व वरच्या लोकांना जशी समान पक्वान्ने खावयास मिळतात, त्याप्रमाणे गीतेच्या पठणाने, श्रवणाने आणि अर्थज्ञानाने मोक्षच प्राप्त होतो. ऐसा गीता वैष्णव प्रासादो 18वा अध्याय कळसू विशदो म्या म्हणितला हा भेदो जाणोनिया. हे मर्म जाणूनच हे गीतारूपी वैष्णव मंदिर आहे आणि 18वा अध्याय हा कळस आहे असे मी म्हटले आहे. आता सप्तदशा पाठी अध्याय कैसेनी उठी तो सबंधू सांगो दिठी दिशे तैसा. आता 17व्या अध्यायानंतर 18व्या अध्यायाची निर्मिती कशी झाली हे तुमच्या दृष्टीस पडेल असे स्पष्ट सांगतो. का गंगा यमुना उदक उघबर बगे वेगळालिक धावी होणे का पाणीपणे. गंगा आणि यमुना यांचे पाणी ओघाकडे लक्ष देऊन पाहिले असता वेगवेगळे दिसते, परंतु पाणी या दृष्टीने पाहिले असता ते एकच जल असते. न मोडता दोन्ही आकार घडले एक शरीर हे अर्धनारी नटेश्वरे रूपी दिशे. अर्धनारी नटेश्वराच्या रूपामध्ये जसे स्त्री व पुरुष यांचे आकार कायम असून त्यांचे शरीर मात्र एकच दिसते. नाना वाढले दिवसे कळाबिंबी पैसे परीशिना नेलेवे जैसे चंद्री नाही. शुक्ल पक्षात चंद्राची कला जरी वाढलेली दिसते तरी चंद्राच्या दृष्टीने पाहू गेलो तर तो पूर्णच आहे, त्याच्यावर निरनिराळे थर नाहीत. तैशी शिनानी चारी पदे श्लोक श्लोकाव छंदे अध्याय भेदे गमे किर. त्याप्रमाणे गीतेचे 4 पाद आहेत. तसेच एक अध्याय संपून दुसऱ्या अध्यायास प्रारंभ केला म्हणून अनेक अध्याय झाल्यासारखे वाटतात. परिप्रमेयाची उजरी आनन रूपण धरी नाना रत्नमणी दोरी एकची जैशी. परंतु गीतेत सांगितलेल्या सिद्धांताची रीत मात्र निरनिराळी रूपे धारण करीत नाही. अनेक रत्नमणी असले तरी पण त्यात ओलेला दोरा जसा एकच असतो. मोती मिळून बहुवे एका वळींचा पाडू आहे परी शोभे रूप होय एकची तेथा. अनेक मोती मिळून एका वळीची माळ तयार केली तर सर्वांची कांती एकच असते, तसे शोभेचे रूप एकच असते. फुला फुल सराले कचडे धृती तुझी अंगुळी न पडे श्लोकाध्याय तेने पाडे जाणावे हे. फुलांची आणि फुलांच्या हारांच्या पदरांची गणना बोटाने करता येते, परंतु त्याचा सुगंध घेऊ लागलो तर गणना करण्याची आवश्यकता भासत नाही. त्याप्रमाणे श्लोक व अध्याय यांच्यातील सिद्धांत एकच आहे.
700 श्लोकाध्याया 18 लेख. परी देव बोलिले एक, जे दुजे नाही. गीतेचे श्लोक 700 असून अध्याय 18 आहेत. त्यात देवाने एकाच परतत्वाचे विवेचन केले आहे. विषयांतर काही नाही. आणि म्याही न सांडून ते सोये ग्रंथ व्यक्ती केले आहे. प्रस्तुततेने निर्वाहे निरूपण ऐका. आणि मी देखील देवाचा मार्ग न सोडता ग्रंथाचे स्पष्टीकरण केले आहे. सांप्रत माझ्या 18व्या अध्यायाचे निरूपण तुम्ही त्याच धोरणाने श्रवण करा. तरी 17वा अध्याय पावता पुरता ठाओ, जे संपता श्लोकी देव बोलिले ऐसे. 17व्या अध्यायातील शेवटच्या श्लोकामध्ये देव असे बोलले की, अर्जुना ब्रह्मनामाच्या विखी बुद्धी सांडून आस्तिकी, कर्मे केजती तितुकी असते होती. ओम ततसत. या ब्रह्मनामाविषयी सात्विक श्रद्धा न ठेवता आस्तिक्य बुद्धी सोडून जी जी यज्ञ दान तपे इत्यादी कर्मे केली जातात ती सर्व व्यर्थ होतात. हाय कोणी देवाचा बोलू, अर्जुनाला डोलू, म्हणे कर्मनिष्ठा मळो ठेविला देखो. हे देवाचे बोलणे ऐकून अर्जुन आनंदाने डोलू लागला. कर्म वाचून दुसरे काहीच न जाणणाऱ्या कर्मठ लोकावर देवाने हा दोष ठेवलेला दिसतो. तो अज्ञानांधो तव बापुडा, ईश्वरुची न देखे वडा, तेत नावे कपुडा का सुझे तया. तो अज्ञानाने अंध झालेला कर्मनिष्ठ बापडा सर्वत्र समप्रमाणात व्यापक असणाऱ्या ईश्वराला पाहू शकत नाही. तर त्यापुढील ओम तत्सत हे एक ईश्वराचे नाव आहे आणि श्रद्धेने त्याचा उच्चार केला असता मोक्ष प्राप्त होतो हे त्याला कसे कळणार. आणि रजतमे दोन्ही गिलिया विन श्रद्धा सानी, ते का लागे अभिधानी ब्रह्माची. अंतकरणातून तमोगुण आणि रजोगुण गेल्यावर जी श्रद्धा उरते ती सामान्य प्रतीची असते. ती श्रद्धा ब्रह्मनामाकडे कशी बरे प्रवृत्त होईल. मग कोता खेव देणे, वार्तेवरील धावणे, सांडीपळे खेळणे नागिनीचे. मग शस्त्राच्या तीक्ष्ण टोकाला आलिंगन देणे, उंच बांधलेल्या दोरेवरून धावत सुटणे, नागिनीशी खेळत राहणे, या गोष्टी अशा जशा मृत्यूस कारणीभूत होतात. तैशी कर्मे दोहाडे, तया जन्मांतराचीकडे, दुर्मिळावे वडे कर्मा माझी. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाविषयी श्रद्धे वाचून केलेली कर्मे ही अतिशय भयावह असतात. त्या कर्माची प्रवृत्ती अनेक जन्म देण्याकडेच असते. एवढे भयंकर कुयोग या कर्मामध्ये असतात. ना विपाये हे उचू होय, तरी ज्ञानाची योग्यता लाहे, हिरविणीची जाये निरल निर्यालया. कदाचित कर्म ब्रह्मनामाने यथा सांग झाले तर त्या कर्माला ज्ञानाची योग्यता प्राप्त होते आणि तेच कर्म
यथा सांग झाले नाही तर कर्म करणारा नरकाच्या घरी जातो. कर्मी हा ठायवरी आहाती बहुवा अवसरी आता कर्मठा कैवारी मोक्षाची ही. कर्म करणाऱ्याला अशा प्रकारचे अनेक अडचणी येत असतात, तरी सकाम कर्मे करणाऱ्याला मोक्षाकडे जाणे कसे घडेल असा अर्जुनाने प्रश्न केला. तरी फिटो कर्माचा पांगू की जो अवघाची त्यागो आदरी जो अव्यंगो संन्यास हा. तरी सर्व जीवांचा कर्माचा पराधीनपणा नाहीसा व्हावा. सर्व जीवांनी कर्मफलाचा त्याग करावा आणि दोषरहित संन्यासाचा स्वीकार करावा. कर्मबाधेची कही जेत भयाची गोष्टी नाही ते आत्मज्ञान जिही स्वाधीन होय. जेथे कर्मबाधेच्या भयाचे नाव देखील नसते, जन्म मरण चक्र थांबले जाते, असे आत्मज्ञान ज्या योगाने स्वाधीन होते. ज्ञानाचे आवाहन मंत्र जे ज्ञान पिकते सुक्षेत्र ज्ञानाकर्षिते सूत्र तंतू जे का. जे ज्ञानाचे आवाहन करणारे मंत्र आहे, जे ज्ञान पिकण्याचे उत्तम प्रकारचे शेत आहे, अथवा जे ज्ञानाला आकर्षण करणाऱ्या सूत्रांचे तंतू आहेत, ते दोन्ही संन्यास त्याग अनुष्ठुनी सुटो जग तरीची आता चांग व्यक्त पुसो. कर्मसन्यासाने कर्मफल त्याग यांचे अनुष्ठान करून संपूर्ण जग कर्मबंधनातून सुटावे म्हणून आता त्याग व संन्यास याविषयी देवास उत्तम रीतीने व स्पष्टपणे विचारावे. पुंडलिक वरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, निवृत्तीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, सोपान देव महाराज की जय, मुक्तामाता की जय, स्वामी समर्थ महाराज की जय. ओम प्रभु राम जय सीता माता की जय.